विठ्ठल नर्मदे हर सुप्रभात मंडळी. आजचा आपला 9वा दिवस, 9व्या दिवसाची सुप्रभात झालेली आहे आणि सुंदरपैकी विठ्ठल रुक्मिणी मंदिर आपला आज देवाची मस्त पूजा झालेली आहे. आज जाऊया. आज आहे काळा, आजचा आपला शेवटचा दिवस. आज मस्तपैकी पुरणपोळ्या, आंबरस, आज बराच बेत बघायला भेटणार आहे आपल्याला. आता पुरणपोळ्या बनवायचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आजचं जे कीर्तन आहे ते 11 ते 1 अशा टायमात होणार आहे. कारण की आज पुरणपोळ्या बनवणारी जी मंडळी आहे त्यांना भरपूर पुरणपोळ्या बनवायच्या, लगभग 1 लाखाच्या वरती पुरणपोळ्या बनणार आहे. त्याला वेळ लागेल म्हणून आजचं कीर्तन ते थोडं पुढं ढकललेलं आहे 11 ते 1 अशा टायमामध्ये. तर चला कीर्तनात भेटू नंतर. काय संध्याकाळचं आता काय आपलं तेवढं बघण्याचं काय राहिलं नाही, 1-2-3 गोष्टी राहिल्या तेवढं बघू म्हणून निघूया. चला, आज एक गोष्ट आहे मेन, शेवटची गोष्ट राहिली बघायची. कुठला गाव तो मनीषा? नारायण चिंचोळी. तर नारायण चिंचोळी असा गाव आहे. काल परवाच्या चरित्रामध्ये आपण जी नामदेवरायची चरित्र ऐकत होतो त्या चरित्रामध्ये हे गाव गेलं. हे गाव म्हणजे काय माहिती आहे का, जेव्हा ज्ञानोबाराय आणि नामदेवराय हे दोघं तीर्थयात्रे करता निघाल्यानंतर मग तेव्हा चंद्रभागे मातेवर तर पूल नव्हतं, ते पोहत पलीकडे गेले. मग देवाचं अंतःकरण खूप जड झालं. देव पांडुरंग परमात्म्याला कर्मे ना, आता काय करावं तर त्यांना एक त्यांच्यासोबत निघाले 5-10 पावलं, नाही का आपण बोळवण करायला जातो किंवा सोडायला जातो 5 पावलं, तसे देव त्यांच्यासोबत गेले आणि नारायण चिंचोळी गाव आहे तिकडं, तिथपर्यंत देव गेले. मग ज्ञानोबरायने सांगितलं, देवा आता तुम्ही जा, परत नका येऊ मागं, तुम्ही जा, आम्ही इथून पुढं आमच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे नारायण चिंचोली गावामध्ये तो गाव, त्याच्यामध्ये इकडे एक मंदिर आहे, त्या तिकडे तिघांचं मंदिर आहे. तिथं देव थांबले आणि तिथून देव पुन्हा परत आले आणि तिथून नामदेवराय आणि ज्ञानोबाराय हे पुढं त्यांनी आपली तीर्थयात्रा सुरुवात केली. असा तो गाव आहे. त्या गावाला आपण फेरी मारायला जाऊ. म्हणजे आजचा पंढरपुरातला आपल्या या 8 दिवसातला हा शेवटचा तीर्थक्षेत्र आपला. भरपूर आहेत पण आपल्याला आपली बुद्धी तेवढी मोठी नाही, आपल्याला अजून माहिती भेटत नाही आहे. पण जेवढी माहिती भेटली त्याच्यापैकी हा एक गाव आपण तिथं जाऊ. चला दर्शन घेऊ श्री विठ्ठल नर्मदे. चला मंडळी, आपण चाललो आता नारायण चिंचोळी, चंद्रभागा माता आणि इथंच पुढं रस्ता आहे. विचारावं लागेल आपल्याला नारायण चिंचोळी, नंतर मॅप टाकावं लागेल. जाऊया, चला नारायण चिंचोळीला जाऊया. कडुलिंबा खाली गोड चाय, भारी वाटतं सर. मग तुझी जोडीच भारी वाटतंय. वन जोडी. चला मंडळी, आपण पोहोचतच आहोत आता नारायण चिंचोळी येथे. जास्त नाही, आपल्याला पंढरपुरापासून अवघं 5 ते 5.5 किलोमीटर हा नारायण चिंचोळी गाव आहे. आता तिथं काय महत्त्व आहे तिथं जाऊन बघूयात आपण. आणि खूप सुंदर असा रोड आपल्याला नारायण चिंचोळीच्या आधी जाण्यासाठी लागलेला आहे. मला वाटलं रोड खराब असेल, रोड चांगला होता. बघ किती राहिलं मनीषा, 1 किलोमीटर आहे ना अजून. चला 1 किलोमीटर. वास्तविक अशी कोपऱ्यातून गाडी नेली ना तर पंक्चरची दाट शक्यता असते. आपण स्पीड ब्रेकर वाचवायसाठी गाडी कोपऱ्यातून घेतो, पण कसं असतं जेव्हा सर्व गाड्या चालतात, मोठ्या गाड्या, सर्व टोटल गाड्या, तेव्हा येणं प्रकारे ना सर्व प्रकारची घाण जी असते ना, काही घाण असेल त्याच्यात खिळे वगैरे काही असतात ते कोपऱ्याला येऊन थांबतात. आपण स्पीड ब्रेकर वाचवायसाठी काय करतो, असा कोपऱ्यातून गाडी काढतो. अशा वेळेला आपली गाडी पंक्चर होण्याची खूप दाट शक्यता असते. त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं प्रयत्न करायचा. आता मी सुद्धा प्रयत्नच करतो. मला सुद्धा कंटाळा येतं साईडने गाडी काढतो स्पीड ब्रेकरच्या, पण तसं नाही करायला पाहिजे आपण. चला, कधी काय होतं त्याला कानाला खडा टोचला तेव्हा नाही करणार. ही आहे नारायण चिंचोळी गावची कमानी.
वा चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलो आहोत नारायण चिंचोळी येथे या मंदिरामध्ये आलेलो आहोत. चला पहिले मंदिरात दर्शन करूया, नंतर तुम्हाला सांगतो हा मंदिर नक्की काय आहे आणि एवढ्या लांब आपण कशासाठी आलेलो आहोत. काय दीपक महाराज, इथं आपण कशासाठी आलेलो ते दर्शन करून सांगतो लोकांना. किती विशिष्ट आहे की नाही, आणि याचं खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. खूप महत्त्वाचं ठिकाण आहे. किती पुरातन अवशेष आहे, म्हणजे खूप पुरातन आहे. खूप पुरातन विष्णू मूर्ती टाईपमध्ये वाटतंय. आणि खूपच पुरातन मंदिर आहे. खूपच पुरातन, पूर्ण दगडाचं आहे. दीपक म्हणा, हो हे बघ ना कसे महाराज. आता हे मला वाटतंय ना, हे बघा हत्तीचा असा सोंड टाईप मध्ये दाखवले. हा हे की नाही, हा हत्तीच आहे तो. पण ते मला वाटतं तो थोडासा आता खूप पुरातन असल्या कारण थोडासा झिजलाय तो, तुटलाय. एंट्री भारी ना, एंट्री खूप छान ते आहे. मॉल मध्ये नाही का त्या स्टीलच्या दांड्या असतात. वा किती काय दगडी मंदिर आहे राव, किती सुंदर मंदिर आहे. बघण्यासारखी वस्तू आहे. बघण्यासारखी वाटतं, खरंच बघण्यासारखी. यज्ञकुंड, वा. चला आज जाऊया. सूर्यनारायण भगवान की जय. जय. मंदिरावा मूर्तीवा आकृत्या बघ किती आहेत. आणि पूर्ण पाषाणाची मूर्ती कोरीव आहे. बघ मागं बघ, तुला समजेल व्यवस्थित. म्हणजे एक पाषाणी मूर्ती आहे. हे बघ. दिसते का महाराज? पण पूर्ण एक पाषाणी मूर्ती आहे. वा अतिशय सुंदर. आपण आपला जो आध्यात्मिक विषय आहे नामदेवरायांचा आणि ज्ञानोबारायांचा, तो विषय थोडा बाजूला ठेवूया. त्या व्यतिरिक्त इकडं एक कुठल्या तरी तिथीला एक विशेष कार्यक्रम होतो. तो कार्यक्रम काय? मला वाटतं माघ महिन्यात ना, रथसप्तमी ज्या दिवशी येते, रथसप्तमीच्या दिवशी असं सांगितलं जातं की सूर्य भगवंताची किरणं जी आहेत ती थेट सूर्यनारायणच्या तोंडावर आणि हातावर पडतात. हातावर आणि तोंडावर ना. हा वा, काही दृश्य इतर दिवशी नसतात. इतर दिवशी नसतात. हा किती विशेष असेल काय? विशेष आहे. वा. तो दिवस रथसप्तमीचा आणि त्या दिवशी मोठा कार्यक्रम असतो. मोठा कार्यक्रम असतो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आपण ज्या क्षेत्राला आलेलो आहोत ते नारायण चिंचोळी येथे सूर्यनारायण मंदिर. बघा अतिशय सुंदर सूर्यनारायणाची मूर्ती होती काय म्हणता. आणि मूर्ती अगदी एकदम हुबेहूब पांडुरंगाची, देवा पांडुरंगात, आणि टिकली पण तशीच लावली कंद. तर विषय असा आहे, हे जे नारायण चिंचोळीचं मंदिर आहे, तर इथं जेव्हा नामदेवरायाने ज्ञानोबाराय यांना तीर्थयात्रा करायची होती, तर तो खूप मोठा प्रसंग आहे. प्रसंग रंगवला तर सांगता येईल का. पहिले ज्ञानोबाराय नामदेवरायांकडे आले, नामदेवरायांची भेट घेतली, खूप आनंद झाला आणि नामदेवरायांना खूप आनंद झाला. नामदेवरायांना दिपून नाही तर नामदेवरायांना खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर नित्यपूजा माता झाले संतांमध्ये. नामदेवरायांचे ज्ञानोबारायांची खूप गप्पा रंगल्या. पण शेवटी ज्ञानोबाराय सांगितलं, जरा नामदेवराय जरा साईडला या, आहे की नाही. का मला काहीतरी सांगायचं आहे. मला काय सांगायचं आहे काय नाही.
तुम्ही माझ्यासोबत तीर्थयात्रेला चला. तीर्थयात्रेला यायचं. मग तसं म्हटल्यानंतर मग नामदेवरायांना जरा कसं नुसतं झालं, तुमच्या भाषेत नाही का, तुम्हाला कसंच तरी होतं या म्हणजे तुम्हाला कसंच तरी होतं. तर नामदेवराय म्हटलं आता नाही पण बोलू शकत नाही, एवढे मोठे संत आहेत है की नाही, ज्ञानोबा आहे, तर नाही पण बोलू शकत नाही, एवढे मोठे संत आहेत. मग त्यांनी थोडीशी पळवाट काढली. ती पळवाट म्हणजे काय माहिती का, मग नामदेवराय म्हटले ते ज्ञानोबा आहे, तुम्ही एक काम करा, कोणाला विचारा, देवाला विचारा, जर देवाने परवानगी दिली तर मग येईल. मग कसं मग ठीक आहे, तर म्हटले चला देवाला विचारू. मग आले देवाकडं. मग देवाकडं आल्यानंतर ज्ञानोबरायांनी देवाला विचारलं की पोझिशन कशी सांगतो तुम्हाला, तुम्ही असे वगैरे असे मंथन म्हणे, तू अशी तर अशी दीपकदाच्या समोर हां, आणि हे असा, तुम्ही देव, हे ज्ञानोबराय आणि मी नामदेवराय, बरं का. तर ज्ञानोबराय देवाला विचारतात, देवा हां मी तीर्थटनाला चाललो आहे, तर माझ्यासोबत नामदेवरायांना पाठवा. तर नामदेवराय काय करतात माहिती का, मागून नको म्हणा, नको म्हणा. देव तिथून हसतात आहे की नाही. अरे काय म्हणजे देव हसतात यार, नामदेवरायांची मजा बघतात देव. काय नामदेवराय नको म्हणा करतात, कारण की असे ज्ञानोबरायला दिसत नव्हते ना, पण ज्ञानोबराय त्रिकालदर्शी होते, तरी पण एक त्यांना कळत होतं. पण इथून नामदेवराय असे करतात, नको म्हणा देवा, नको म्हणा. इथं देव हसायला लागले मनातल्या मनात, अरे काय नामदेवा, अरे प्रत्यक्ष परब्रह्म, केवळ ज्ञानमूर्ती, आणि करीत असे आदर संगतीचा. अरे बाबा, हा परब्रह्मच आहेत, ज्ञानोबराय म्हणजे परब्रह्म आहेत, ते तुमच्या संगतीचा आहे की नाही, एक प्रकारे तुमची संगत त्यांना पाहिजे आहे की नाही. ते तुमचा आदर तितक्याने तुमची संगतीचा लाभ पाहू इच्छितात, आणि तुम्ही मग एकदम नको म्हणता, तसं नको. मग देवाने पण निर्णय दिला. नामदेवरायांना वाटत देव नाही म्हणेल, त्याला माझ्याशिवाय करमत नाही ना देवाला. पण देव म्हटले हा ठीक आहे, जा म्हटल्यावर नामदेवरायांचा एक त्यानं पुन्हा असं एकदम कसं तरी झालं. मग झालं तो विषय. मग आता तीर्थयात्रा निघायचं झालं, देव जा म्हटले, पण देवाचा सुद्धा अंतःकरण जड झालं. देवाचा अंतःकरण जड झाल्या, कारण मग देवाने वियोग सहन नव्हता. मग देवाने काय केलं, ज्ञानोबराय इकडे या. ज्ञानोबरायांकडून त्यांनी नाही का, आपण हे बाबा वचन दे मला, काय माझ्या नामदेवाला नेतोय, माझा जीव का प्राण नामदेवराय आहेत, त्यांचा सांभाळ करा. एकदम म्हणजे असं त्याला काहीच होता कामा नाही, त्याला वेळेला पाणी, जेवण, काय ते कपडे लत्ते जे लागेल ते त्यांना पुरवा. ज्ञानोबरायांनी सुद्धा सांगितलं का ठीक आहे, देवा काळजी नका करू, मी नेतो. सगळं ठरलं. मग दुसऱ्या दिवशी जायचं ठरलं. मग जसे ते ज्ञानोबराय आणि नामदेवराय तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. पूर्वी चंद्रभागेवर ब्रिज नव्हता, तर तिथून ते पोहत या तीरावर आले, बरं का, म्हणजे 65 एकराकडं. इथं आले आणि इथून यात्रा करता जरा पुढं आले. मागं बघतात तर मागं देव सुद्धा त्यांच्यासोबत आले. मग देव चालत आपण नाही काय सोडायला जात असतो, तर तसे देव सुद्धा सोडायला नामदेवरायांना आणि ज्ञानोबरायांना जे कुठं आले असतील तर ते इथपर्यंत हा तो क्षेत्र आहे. नारायण चिंचोळीचा हा सूर्यनारायण मंदिर. स्वतः देव नामदेवरायांना, ज्ञानोबरायांना तीर्थयात्रेला सोडण्याकरता इथपर्यंत आले. हा तो मंदिर आहे. इथं देव आले. मग नंतर मग ज्ञानोबरायच म्हटले, का देवा कष्टाला असे का कष्ट करतोय, हा आता धड तुझ्याशिवाय यालाही वेगळं होता येत नाही. आणि जसं तुमचं माऊ नाही का, माऊ यो वारीला निघला का, माऊ एकीकडे टांगलेला असायचा पहिले का, बाबा. मग बाबा जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तो वियोगाचा तो काय बोलतात त्याला, तो संपत नाही. तोपर्यंत म्हणजे ते तिकडं आणि हे इकडं होत नाही. पण जोपर्यंत ते एकत्र असतात तोपर्यंत लोकांच्या हृदयात जरा असं हे चालू असतं, खालीवरती. मग ज्ञानोबराय म्हटले, देवा आता तुम्ही माघारी जा, इथून तुम्ही परता इथून मागं, आम्ही तीर्थयात्रा करून पुन्हा येऊ, बरं का. मग इथून देव परतले पंढरपुरामध्ये, आणि इथून नामदेवरायांची आणि ज्ञानोबरायांची तीर्थयात्रा सुरुवात झाली. इथून ते तीर्थयात्रेला गेले आणि देव इथून पुन्हा पंढरपुरात गेले. हा असा पावन क्षेत्र आहे. या क्षेत्रावर
आपण पोचलो. आपल्याला माहिती नव्हतं हे क्षेत्र, पण काल का परवा नामदेवरायांच्या चरित्रामध्ये नाही का आदरणीय छोटे माऊली कदम आमचे गुरुवर्य आहेत ते, आम्ही सर्व त्यांना सगळं आता मला तरी वाटतं कुरेकर बाबा नंतर साधक हृदय सम्राट त्यांनाच म्हणावं, आहे की नाही. तर एवढे मोठे मोठे कार्यक्रम ते रुजू करतात. खाऊ नये मला जेवढं मोठं कार्यक्रम करणार 50-55 हजार तो लाखाचा मांडव आपल्याला साधा पालेभाज्या कोणी आणून देत नाही. पण काल कदम माऊलींच्या त्यांची म्हणजे ही बघा शब्द ताकद, त्यांचा शब्द कोणी पाडून देत नाही. काल इकडले पालकमंत्री आले, किती रुपये घोषित केले त्यांनी? 25 लाख रुपये सप्त्याला घोषित केले आणि देऊन पण टाकले दुसऱ्या दिवशी. म्हणजे अशी त्यांची ही प्रभावशाली शैली आहे. त्याच्याने त्यांना काही घेणं देणं नाही. ते जेवढा पैसा येतात तेवढा धर्मकार्याला वापरतात, उरलेला पैसा सगळी ट्रस्टला देऊन टाकतात, देवस्थानाला देऊन टाकतात. स्वतःच्या पायाजवळ पडलेला रुपया सुद्धा ठेवत नाही ते. एवढे मोठे आपले कदम माऊली आदरणीय. तर त्यांच्याच मुखातून ही कथा आली होती आणि ते म्हटले का जाऊन पहा रे चिंचोलीला, नारायण चिंचोलीला अशी क्षेत्र आहेत. तर त्यांनी सांगितलं आणि आम्ही इथं पोचलो. तर फार फार धन्यवाद कदम माऊलींना सुद्धा का तुमचा अभ्यास त्याच्यावर आम्ही फुकटच्या काय बोलतात त्याला आयत्या पिठावर रेगा ओढतो. आयत्या पिठावर त्यांच्यामुळे आपल्याला बघायला भेटतं, ते सांगतात आपल्याला. तर असा क्षेत्र आहे आणि आपण सर्व आलेलो आहेत. आमची गीताताई ती सुद्धा आलेली आहे. कसं वाटलं मंदिर बघून? हा इतिहास तुला माहिती होता का? नाही ना? किती सुंदर आहे का नाही? कालच ऐकलेलं ना? बघा त्यांनी पण ऐकलेला, चरित्रामध्येच आपण ऐकलेला नामदेवरायांच्या. तर हा असं आहे. चला मंडळी, आता आपण हा क्षेत्र झालेला आहे. काल्याचा कीर्तन चालू झालाय, जायला लागेल आपल्याला 15 मिनिटात पोहोचायला. चला पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. सूर्यनारायण भगवान की जय. चला मंडळी, खूप सुंदर आपल्याला हा मंदिर बघायला भेटलेला आहे नारायण चिंचोलीचा. तर आता जाऊया काल्याच्या कीर्तनाला. चला उशीर झालेला आहे, आता थेट मी चाललो मंडपामध्ये. काना खाना देवाले द्यायचा का? हाकलून लावायचे. काल्याचा अधिकार वारकऱ्याला, जे उठून गेले त्यांना काला नाही बरं का बाबा, उठणाऱ्याला काला नाही. काला देवांना नाही, वारकऱ्याला. मग पेंड्या म्हणा काय करायचं? वाकल्या दाखवायचे. ठाये ठाये मातो पेंड्या पै नाचतो, वाकुल्या दावे तो हरी छंदे वाकुल्या ब्रह्माधिकार. उत्तम लोक आमच्या संस्थेमध्ये सद्गुरू पंकज स्वामी महाराज, सद्गुरू पांडुरंग वैद्य आणि आमच्या गंगागिरी महाराजाच्या बेटाचे आदरणीय वैकुंठवासी गुरुवर्य नारायणगिरी महाराज काल्याच्या कीर्तनात देवांना वाकल्या दाखवते. सगळे महिला पुरुषासकट हात वर करा. आपल्या पंढरपूरला काला खायला स्वर्गातले देव आले, पण आपल्याला हाकलून लावायचे. उठून गेलेल्यांना बी हा वाकल्या दाखवायचे ना. सगळ्यांनी वाकल्या दाखवायच्या. मी जशा दाखवेन तशा दाखवायच्या. मी जसे हात करीन तसे करायचे.
मी उपकरण फिरवायला लागलो, महिला मंडळ पदर फिरवायचा, रुमाल फिरवायचा, पुरुष मंडळ टोपी फिरवायची, रुमाल फिरवायचा, फेटा फिरवायचा, फक्त इजार काढून कोणी फिरवायची नाही. राधा मनीषा, कसं आहे पुरणपोळी, आमटी, आंबे रस, हा एकच नंबर ना. होय मग हे बघा एवढं 7 टन आंबेरस आले, 7 टन. विठ्ठल महाराज इकडे या की जरा. आंबेरस किती आलाय? 7 टन. पोळ्या 5 लाखाच्या वर पोळ्या. अरे वा. कुरड्या 10 ट्रॅक्टर कुरड्या. आणखीन काय राहिलं? आमटी तर बाबा ते तिकडं 7-8. हा खतरनाक. किती लोकांचं जेवण आहे? 7 लाख लोक जेवतील एवढे. बापरे. दीपक महाराज काय म्हणताय आता? हा आंबेरस कसलं लागते? एकच नंबर लागते. माझ्या 5 वाटे पिऊन पण झाल्या. लय भारी राव, लय भारी. कोणाचं नियोजन आहे? सोलापूर जिल्हा आणि मंगळवेढा. एकच नंबर, एकच नंबर. मंडळी अशा प्रकारे आज 8-9 दिवसानंतर चक्क आज गाड्या आपल्या आल्या तीर्थस्नान करायला. 9 दिवस आपण पंढरपुरात आहोत, पण 9 दिवस आपल्या गाड्यांना काय मुहूर्त नव्हता, कारण की त्या आपल्याला फिरवत होत्या. दीपक महाराज, आता आला शीतळ शांतीचा वारा गाडीला असं वाचत असेल. इथं पण टायगर किलरच्या पण गाडीला, रे टायगर किलरच्या गाडीला पाणी हा ना. गाडी मी धुतोय, विशाल नाही. नेक्स्ट टाइम मी नेम गाडी. नेक्स्ट टाइम का BMW. काही नाही, नेक्स्ट टाइम तुमचीच बर्गमॅन येणार आहे. आवडली ना तुला? जो टीव्ही उरला. नानाचा बी उरला आता. टीव्ही नाही असं ठेवले. येसूच ठेवलंय. वा. हे आंबेरस. आज आंबेरसाचा बेत. आमचे चिल्ड आंबेरस. प्या आंबेरस, प्या आंबेरस, प्या आंबेरस, प्या. चला श्री विठ्ठल मंडळी, आजची आपली पंढरपुरातली शेवटची व्हिडिओ बरं का महाराज. पंढरपुरातला आपला शेवटचा हा मार्जिन व्हिडिओ आहे. शेवटची व्हिडिओ म्हणजे आता उद्या आपण पंढरपूर सोडणार आहोत. परतीचा प्रवास आपला. तर पंढरपुरातला राहिलेला आपला शेवटचा नियम, शेवटचा म्हणजे सगळ्यात अग्रगण्य नियम आहे, जो आपल्याकडूनही घडला नाही बरं का. कारण की का घडला नाही त्याचं कारण सांगतो. आम्ही 7 ते 8 दिवस इथं आहेत. सकाळ झाली का आम्ही 3ला 4ला उठतोय. 4ला उठून आवरता बरोबर आपल्याला 5:30 पावणे 6 वाजता. बरोबर 6ला इथून आम्ही क्षेत्र फिरायला जातो, की जेणेकरून आपल्याला शूटिंग करून तुम्हाला दाखवता येईल, आम्हाला सुद्धा बघता येईल. त्याच्याकरता आम्ही दिवसभर जातो फिरायला. आम्ही आल्यावर एवढं थकतो आम्ही जेवून घेऊन. तर 1 वाजता कधी 2 वाजता आपल्या यायला.
तर 2 वाजता आल्यानंतर आपण लगेच आराम करतो, लगेच 3 वाजता हां अर्धा पाऊण तास लगेच 3 वाजता कथेला जातो आपण. तर त्याच्यामुळं एक नियम आहे तो आमचा झाला नाही आतापर्यंत. काय होईना आपला नियम तो झाला नाही, कारण की सकाळी फिरणं, संध्याकाळी कथा कीर्तन याच्यात थकून जातो. पण तो नियम सगळ्यात महत्त्वाचा आहे पंढरपुरात आल्यानंतर. काय तर नगर प्रदक्षिणा. पंढरपुरात आल्यानंतर सर्वांनी आळंदीला गेल्यानंतर, पंढरपूरला गेल्यानंतर जेवढे तीर्थक्षेत्र आहेत आपले संतांचे जेवढे तीर्थ, मग ते नाशिक असो, त्र्यंबकेश्वर, आपल्या निवृत्तीनाथांना गेले, कुठेही गेल्यावर क्षेत्राची नगर प्रदक्षिणा झाली पाहिजे. कसला आवाज काढते ते असू द्या. तर क्षेत्राची नगर प्रदक्षिणा अति आवश्यक आहे. आणि आता आम्ही निघालेलो आहोत नगर प्रदक्षिणा करायला. कदाचित तुम्हाला नगर प्रदक्षिणा मी दाखवणार नाही, एकदम मध्ये अगदी मध्ये कुठं शूट घेतला तर, कारण की आपला नगर प्रदक्षिणेमध्ये काय असणार आहे, म्हणजे असा यो असणार आहे काय, चूप मौन व्रत. तर नगर प्रदक्षिणेमध्ये आपला मौन व्रत, त्या व्यतिरिक्त मौन व्रत जरी नसला तरी एक हरिनाम कीर्तन म्हणजे हरिपाठ किंवा काहीतरी भजन करायचं आपण करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा अक्षर तोंडातून काढायचा नाही आपल्याला. तर आपल्याला तेवढंच करायचं आहे. तर चला नगर प्रदक्षिणेला निघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वासुदेव हरी. चला आज हा पाऊस पडतोय, पावसाळ्याची आईस्क्रीम, एकदम मस्त सुंदर पावसाळी आईस्क्रीम. तर चला आजचा दिवस आपण इथंच एंड करतोय आईस्क्रीम सोबत. काय बरोबर ना, इथंच एंड करूयात ना. येस बरं, कारण की नंतर मी विसरतो एंड करायला, मग शुभरात्री बोलायला. सर्व तीर्थ पाहून झाले आणि आईस्क्रीम, आणि खास एकादशीला चालते अशी आईस्क्रीम आहे बरं का, स्पष्ट लिहिलेलं एकादशीला सुद्धा चालते. चला मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आणि शुभरात्री सुद्धा. चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, बघू उद्या काय आहे. शुभरात्री. श्री विठ्ठल नर्मदे हर.